सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000 रुपयात। प्रभाग क्रमांक 13 मध्ये बीजेपीचे 4 उमेदवार पॅनल टू पॅनल निवडून आल्यामुळे नागरिकांचा जल्लोष आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। फटाक्यांची आतिषबाजी असू दे, गुलालाची उधळण असू दे, इथे आपण विजयाचा जल्लोष पाहायला मिळत आहे। प्रत्येक कार्यकर्ते अगदी आपल्या घरातला माणूस निवडून आल्यासारखं येथे एन्जॉय करताना आपल्याला दिसत आहे। अक्षरशः दिवाळीसारखं फटाक्याची आतिषबाजी सुद्धा येथे होताना दिसत आहे। सर नमस्कार सर, देवेंद्र दादांनी तर दंड टोपटलेलाच आहे, आता कार्यकर्ते सुद्धा अभिमानाने दंड टोपटताना इथे दिसत आहेत। विजयाची ही रॅली म्हणजे भाजपाची। जय श्रीराम, जय श्रीराम। दादा प्रभाग 13 मध्ये पॅनल टू पॅनल पुन्हा एकदा बीजेपीचं सत्ता आलेलं आहे। आपण आपल्या मतदारांचे कसे आभार व्यक्त कराल? नमस्कार, प्रभाग क्रमांक 13 मी आवर्जून माझ्या माता भगिनी व बंधू सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही आम्हाला 4 उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून दिलेलं आहे। हे एवढं शक्य नाही, आमच्यावरती प्रेम, देवेंद्रदादांचं काम, देवेंद्रदादा कोटे आता एवढं 1.5 वर्षामध्ये जेवढे काम केलेत ते त्याचं फळ आहे। आम्हाला ते जाड दादांनी लावलेलं आहे फळ आम्हाला खायला मिळालं आहे। म्हणून मी तमाम जनतेचा पाया पडून विनंती करतो की आम्हाला भरघोस मतांनी निवडून दिला, त्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो। सत्यनारायण सर, सत्यनारायण दादा सर्वप्रथम आपल्याला शुभेच्छा। पॅनल टू पॅनल बीजेपीत आपला आलेला आहे। तर केंद्रात सरकार, राज्यात सरकार, सोलापूर केंद्रात बीजेपी, राज्यात बीजेपी, सोलापूर महानगरपालिकेत सुद्धा बीजेपी, तर या दृष्टिकोनातून सोलापुराचा विकास आपण कसा साधाल? सध्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचा स्मार्ट संकल्पना, विविध योजनांचा पुरेपूर वापर प्रत्येक नागरिक करत आहे। राज्यात देवेंद्र भाऊंचा प्रत्येक भगिनी सध्या तर गेल्या अनेक दिवसापासून लाडक्या बहिणी तर इतके खुश आहेत देवेंद्रदादांच्या विविध योजनांचा। तसेच सोलापुरातील आमचे देवेंद्रदादा यांच्या माध्यमातून सोलापूर महापालिकेत सत्ता तर पूर्ण एकाची सत्ता आहे, तर त्या सत्तेचा आम्ही सदुपयोग करून प्रत्येक प्रभाग कसा विकास होईल त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहे। आणि विशेष म्हणजे देवेंद्रदादांच्या कार्यकौशल्याचा आम्ही आमच्या मतदारांपर्यंत त्यांचे कार्यवृत्तांत पोहोचवल्याने आम्हाला मतदार राजांनी मोठ्या संख्येने विक्रमी मतांनी आम्हाला निवडून दिलेत, त्याबद्दल मी सर्व मतदारांचे हार्दिक आभारी आहे, शतशः ऋणी आहे। त्यांनी दिलेल्या आम्हाला मताधिक्यामुळे या प्रभागाचा आम्ही मोठ्या प्रमाणात विकास करू अशी मी ग्वाही देतो। धन्यवाद। बघा, आता आपण बोललात लाडक्या बहिणीचा विषय काढलात आपण, तर लाडक्या बहिणींनी आपल्यावर विश्वास ठेवून भरघोस मताने आपल्याला जिंकून आणलेला आहे। तर निवडणुका अगोदर कुठेतरी सरकारनं म्हटलं होतं 1500 ऐवजी आम्ही 2100 रुपये लाडक्या बहिणींना देऊ, आता त्याची वचनपूर्तता आपण करणार का? नाही, ते म्हणजे राज्य सरकार देवाभाऊचा विषय आहे, पण कुठं तर आपण त्यांच्यापर्यंत लाडक्या बहिणीचा संदेश पोहोचवाल का? अवश्य, त्यासाठी आपण प्रयत्नशील राहाल का? आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 1500 रुपये तर दिलेलेच लाडकी बहिणींना, पण त्यांनी सोलापूरला पुण्यनगरीत आल्यानंतर या प्रत्येक दिदींना लखपती करायचं वचन दिले। त्यामुळे लखपतीच्या माध्यमातून त्यांना 21 रुपये तर होणार, पण त्याच्यापेक्षा लखपती देणार अजून 2100 पेक्षा किती मोठे दिले ते। बहिणींना सुद्धा आपण लखपती करण्याचा संकल्प करायचा आहे। हो, आम्ही लखपती करण्याचा संकल्प करतोय। काही लाडक्या दादांनी लाडक्या बहिणी बरोबर लाडक्या बहिणींसोबत लाडक्या भावांनी आमच्या विजयासाठी अतोनात दिवस रात्र करून आमच्या विजयात त्यांचाही तेवढाच सहभाग आहे, तेही आमच्या विजयाचे शिल्पकार आहेत। धन्यवाद। अभिनंदन सर।